नमस्कार. दिनांक 24 मार्च. कथेचं शीर्षक आहे शुभ मुहूर्त सावधान. माधव शास्त्री मैसलगीकर 50 वर्षाचे होते. बायको वारली, त्यात 5,000चे कर्ज झाले. विपरीत काळ आल्यामुळे त्रासून गेले. आता महाराजांशिवाय तरणोपाय नाही असे वाटून महाराजांकडे आले. महाराजांनी त्यांच्या हातात नारळ देऊन शुभ मुहूर्त सावधान म्हटले. आता या वयात लग्न कसे होईल, कर्जाचे काय, या विचारात शास्त्री बुवा परत निघाले. वाटेत शिरोळ गावी आप्ताकडे उतरले. तेथे आकस्मितपणे त्यांचे लग्न झालेही. लग्न झाल्यावर सपत्नीक महाराजांकडे आले. महाराजांनी पुत्रपौत्र होतील, सुखी व्हाल, ऋणमुक्त व्हाल असे आशीर्वाद दिले. पुढे गिरीच्या व्यंकोबास गेले. तेथेही महाराजांचे अवचित दर्शन झाले. नमस्कार करून आपण इकडे केव्हा आलात असे विचारले तेव्हा महाराज म्हणाले, उष्टे खाऊन कंटाळलो रे, आता इथेच असतो. आपण स्मार्त आणि वैष्णवात भेदभाव करतो हे महाराजांना आवडले नाही हे शास्त्री बुवांनी जाणले व त्यांनी महाराजांची क्षमा मागितली. विद्वानांना देखील श्रेय आणि प्रेय या बाबतीत भ्रमल्यागत होते. श्रेयाचा मार्गच खडतर असतो. ज्ञानेश्वर तुकाराम होणे सर्वांना शक्य नसते. श्रेयस हा वाळवंटातील प्रवास असतो, तो निभडेच कठीण. माधव शास्त्रींचे उदाहरण पहावे. प्रपंचात ते टेकीला आले होते, कर्ज झाले होते, बायको वारली होती, वय झाले होते, विद्वान होते, पण प्रपंच सुटत नव्हता. त्यामुळे परिस्थितीला पूर्ण वैतागले होते. शेवटी महाराजांकडे आले. महाराजांनी क्षणार्धात सारे काही जाणले, पण त्यांनी संन्यास घेण्यास शास्त्री बुवांना सांगितले नाही. उलट शुभ मुहूर्त सावधान असा आशीर्वाद दिला. शास्त्री बुवा वेदांती होते, पण श्रेयसाचा विचार सुद्धा मनात येत नव्हता. उलट प्रपंच कसा होईल व तो सुखाचा कसा होईल याच विवंचनेत ते होते. महाराजांनी त्यांना नाउमेद केले नाही. महाराजांचा आशीर्वाद घेऊन शिरोळ गावी शास्त्री बुवा आले. तेथे आप्ताकडे उतरले. आप्तांच्या घरी 2 मुलींचे लग्न एकाच दिवशी होणार होती, पण काही देण्याघेण्यावरून वाद झाल्याने थोरल्या मुलीची वराकडील मंडळी आली नव्हती. धाकट्या मुलीची वराडी मंडळी आली होती, परंतु त्या काळच्या रीतिरिवाजाप्रमाणे थोरलीचे लग्न झाल्याखेरीज धाकटी बोवल्यावर चढू शकत नव्हती. थोरलीचा विवाह अडला होता. नवीन वर शोधण्या इतका हाती वेळ नव्हता. धाकटीचे लग्न करता येत नसल्यामुळे त्याही वराडींपुढे प्रश्न उभा राहिला होताच. त्याच वेळी माधव शास्त्री तेथे आले. माधव शास्त्री विज्वर होते, जरट होते हे खरे, पण ते विद्वान होते. त्या काळच्या रूढीप्रमाणे त्यांच्याशी थोरल्या मुलीचे लग्न लावता येत होते. कोणालाच काही गैर वाटले नाही. त्या लग्नामुळे धाकटीच्या लग्नाचाही तिढा सुटत होता. सर्वानुमते माधव शास्त्रींना वर म्हणून पसंती मिळून त्यांचे लग्न झाले. उद्ध्वस्त मांडवाच्या दारी वसंत आला अशीच मनोधारणा माधव शास्त्रींची झाली, तशी वधूपित्याचीही झाली. माधव शास्त्री सपत्नीक महाराजांच्या दर्शनास आले तेव्हा महाराजांनी त्यांना पुत्रपौत्र होतील, सुखी व्हाल, ऋणमुक्त व्हाल असा आशीर्वाद दिला. पुढे त्याप्रमाणे घडलेही. माधव शास्त्री वेदांती होते, तरी सांप्रदायिकतेची झापडे त्यांच्या डोळ्यावर होती. कर्मठपणा होताच. ते वैष्णवांचा आदर सत्कार करीत, पण शैव म्हणजे शिव उपासक, शाक्त म्हणजे देवी उपासक, गाणपत्य म्हणजे गणपती उपासक अशा इतर सांप्रदायिकांना भेदभावाची वागणूक देत. महाराजांना कसे आवडावे ते? माधव शास्त्रींनी अधिक विचारी व्हावे असे त्यांना वाटत होते, पण कर्मठपणा आणि संकुचितपणामुळे शिकलेला वेदांत वाया गेला होता. वैष्णव, शैव, शाक्त, गाणपत्यांनी आपसात वैरभाव ठेवणे गैरच आहे. प्रत्येकाने आपल्या पंथ संप्रदायानुसार सगुणाची भक्ती करावी, मूर्तीपूजा करावी, पण इतरांचा दुश्वास करण्याचे कारण नसते. सामान्य माणसाचे एक वेळ ठीक आहे, पण माधव शास्त्रींसारख्या विद्वानानेही असा अडाणीपणा करावा. म्हणूनच महाराजांनी उष्ट्याला कंटाळलो रे असे म्हणून अचूक शरसंधान केले आणि माधव शास्त्रींच्या डोळ्यात अंजन घातले. या लीलेतून एक विशेष ध्यानात घ्यावा. देवदेवतांचे अद्वैत असते, त्यामुळे सर्वांच्या बाबतीत सहिष्णू असावे आणि त्याचवेळी सर्वत्रात महाराजांना पाहावयास शिकावे. हा संदेश या लीलेतून मिळतो. हाच तो विशेष.
धन्यवाद.